अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, सकाळी सर्किट हाऊसला विविध बैठका घेण्याची शक्यता. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी जातील याच्याशी तुमचं काय घेणं देणं? मुख्यमंत्र्यांच्या लेकीची 10वीची परीक्षा झाल्यावर मुख्यमंत्री वर्षावर जाणार, अजित पवारांकडून संजय राऊतांचा समाचार. मागे मी रेल्वेच्या कार्यक्रमाला 2 वेळा आलो होतो, आजही परत आलोय. मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. मुंबई पालिका ही सर्वात श्रीमंत होती, ती आता राहिली नाही. मुंबई पालिकेवर इतकी देणी करून ठेवलीये की ती चुकवायला पुढची 23 वर्ष लागणार, उद्धव ठाकरेंचा घणाघात. काहींना पक्षात येण्याआधीच आरक्षण हवं असतं, पण जरा कुठे खुट्ट झालं की आरक्षण मिळालं तरी लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात. उद्धव ठाकरेंची बंडखोरी करणाऱ्यांवर टीका. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप हायकोर्टाकडून मान्य, वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश. पोटगीची मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे. मुलगा 21 वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. खर्चासाठी महिन्याला कमीत कमी 15 लाख रुपये हवेत, त्यासाठी हायकोर्टात जाणार, करुणा मुंडे यांची माहिती. धनंजय मुंडे यांच्यावर फडणवीसांचा वरदहस्त पूर्वीपासूनच, करुणा मुंडेंचा आरोप. मुंडे विरोधात पक्षात असताना देखील फडणवीसांचा वरदहस्त होता, करुणा मुंडे यांचा दावा. धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव उतरला धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाहीत, शिशिव मुंडेची पोस्ट. माझी आई छळाचा जो दावा करते तिने आमचाही छळ केलाय, शिशिवचा आरोप. पोटगी वाढवून मिळण्यासाठी पुन्हा कोर्टात जाणार असं सांगताना करुणा मुंडेंना अश्रू अनावर. ढसाढसा रडत त्यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली. करुणा मुंडे यांना कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत, करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडे याची माहिती. माझी आई काही ना काही बहाणे बनवत राहते, माझ्या आईनं कर्ज सुद्धा फेडलं नाहीये, शिशिव मुंडे याची पोस्ट. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव, करुणा मुंडेंचा आरोप. माझ्या विरोधात मुलांना भडकावलं जातंय, शिशिव मुंडेनं पोस्ट केली, करुणा मुंडे यांचा दावा. रुपाली चाकणकर या नेत्यांसाठी काम करतात, करुणा मुंडेंचा आरोप. न्यायालयात न्याय मिळतोय, बाकी कुठेही मिळत नाही, करुणा मुंडे यांचं वक्तव्य. वाल्मिक कराडनं कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या कक्षात त्यांच्यासमोर मारहाण केली. यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, करुणा मुंडे यांची मागणी. निवडणुकीच्या काळात गाडीत बंदूक ठेवून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, करुणा मुंडे यांचा आरोप. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टानं मान्यता देत पोटगी दिलीये, त्यामुळे यापुढे करुणा शर्मा नव्हे तर करुणा धनंजय मुंडे म्हणावं, करुणा मुंडे यांचं आवाहन. पोलीस कधीही येऊन ताब्यात घ्यायचे, त्यामुळे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मुंबई सोडली, करुणा मुंडे यांचं वक्तव्य. घरगुती हिंसाचारात दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलं नाहीये, धनंजय मुंडेंकडून प्रेस नोट जारी. आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगीचा, घरगुती हिंसाचाराचं अजून कोर्टात सिद्ध झालं नाही, धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून प्रेस नोट जारी. धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेण्यासाठी अंजली दमानिया निवडणूक आयोगाला पत्र देणार. हिंसाचार करणारा मंत्री मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसोबत राहता कामा नये, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करणार. कोर्टानं करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत असं कुठेही म्हटलं नाही, ते दाखवा. गुणरत्न सदावर्ते अंजली दमानियांना सवाल. एखाद्याच्या कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार दमानियांना कोणी दिला?
सदावर्ते यांचा सवाल. करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेला निर्णय अभिनंदनीय, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. तर सगळं माहीत असताना देखील फडणवीस कानावर हात ठेवून, अंधारे यांचा आरोप. करुणा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. तर धनंजय मुंडेंबाबत अजितदादा योग्य तो निर्णय घेतील, आव्हाडांचं वक्तव्य. हे सरकार खरंच लाडक्या बहिणींचं असेल तर करुणा मुंडेंना न्याय द्या, सचिन खरात यांची मागणी. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव त्यांनी सांगितलं, त्यांना न्याय मिळायलाच हवा, खरात यांचं वक्तव्य. अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील आरोपींना कर्नाटकमधून अटक. वैजनाथ बांगर, अभिषेक सानप या दोघांना अटक. वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोय म्हणत केली होती मारहाण. अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वीच फोन केल्याची छगन भुजबळ यांची माहिती. उशिरा फोन केल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलं. अजित पवार नसते तर शिवसेनेचेही 100 आमदार निवडून आले असते, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. 80 जागा लढवून 60 जागा निवडून आल्या. संजय राऊतांनी संपवलेली शिवसेना शिंदेंनी वाचवली, गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तसंच सर्वसामान्यांपुरती सुरू असलेली कोणतीही योजना बंद होणार नाही, शिंदेंकडून पुनरुच्चार. लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या नेहमी पोटात दुखणारी आणि डोळ्यात खुपणारी ठरलीय, भाजप नेते केशव उपाध्याय यांचा टोला. तर कोणीही कितीही खोटा प्रचार केला तरी योजना सुरूच राहणार, केशव उपाध्याय यांचं वक्तव्य. डोंगरी आयटीआयला अब्दुल कलामांचं नाव देण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद. काँग्रेस आमदार अमित पटेल यांनी नामांतराला विरोध केल्याचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आरोप. काँग्रेसनं विरोध केला असला तरी त्यांची मागणी धुडकावली आहे, मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. तर अब्दुल कलाम यांच्या नावाचा बोर्ड भाजपच लावणार, लोढांचा इशारा. अमोल कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वे संदर्भात घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल न करण्याची केली मागणी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा. शिवचरित्रावरील व्याख्यानं, मालिका, नाटक, चित्रपट यासाठी हा शासकीय चरित्र ग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल, छत्रपती संभाजीराजे यांची मागणी. राहुल सोलापूरकरांकडून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा. शिवराय आग्र्याहून लाच देऊन सुटले या वक्तव्यानंतर वाद झाल्यानं राजीनामा. भांडारकर संस्थेने देखील राहुल सोलापूरकरांचा राजीनामा स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याची जीभ हासडून हात कलम केले पाहिजेत. राहुल सोलापूरकर यांच्या विधानावरून शिवप्रेमी आक्रमक. सोलापूरकरांना अटक करा, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. बीडमध्ये नामदेव शास्त्री महाराज यांच्या विरोधात तक्रार. विरोधात बोलल्यानं धमक्या येत असल्याचं म्हणत भागचंद्र महाराज झांजे यांनी केली होती तक्रार. पणन विभागांना सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. जोपर्यंत शेवटची खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू राहतील, असं देखील कोकाटे यांचं म्हणणं. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची कामे दर्जेदार करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. तसेच ग्रामशिरस्तरीय शेर रस्ता समिती स्थापन करणार, बावनकुळे यांची माहिती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभारण्यासाठी शासकीय जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. शेतमाल विक्रीसाठी होणार मदत.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचं दुसरं आंदोलन नागपूर मुख्यालयात 23 ते 24 फेब्रुवारी रोजी होणार। अधिवेशनाला 120 तालुक्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी हजर राहणार। रायगडच्या अलिबागमध्ये रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक। नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू। नागपूरमधील 8 सुधारित योजनांपैकी 3 योजनांना मंजुरी। प्रलंबित 5 पाणी पुरवठा योजनांना 31 मार्च पूर्वी मंजुरी द्यावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाण्याचे नियोजन करण्याचे देखील निर्देश दिले। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हातात AK-47 घेऊन अनेकांवर निशाणा। महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हाला सर्वांना उडवून टाकू, अजितदादांचं मिश्किल वक्तव्य। ठाकरेंच्या वाशिम आणि परभणी जिल्हा प्रमुखांचा पक्षाला रामराम। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश। ऐतिहासिक वाघनखं नागपूरकरांना आजपासून पाहता येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन। प्रदर्शनात ऐतिहासिक वाघनखं लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार। संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा। आज देखील ही चौकशी सुरू राहण्याची शक्यता। खारघर हत्या प्रकरणात आरोपीला अद्याप अटक न झाल्याचे नातेवाईक संतप्त। मंत्री नितेश राणेंकडून शिवकुमार शर्माच्या कुटुंबियांचं सांत्वन। आमचं सरकार हिंदुत्ववादी विचारांचं असलं तरी प्रकार खपवून घेणार नाही, नितेश राणे यांचं आश्वासन। जत शहरामध्ये आज बंद आणि मोर्चाचं नियोजन। कर्जगी येथील बालिकेवर बलात्कार करून खून केलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व समाजाकडून बंद पाळला जाणार। आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली दहिसर चेक नाका परिसराची पाहणी। यावेळी त्यांनी दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडीसाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले। पंढरपूरच्या वारीला युनेस्कोमध्ये स्थान देण्यात यावं, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांची मागणी। बारामतीतील भोर आणि रायगडमध्ये पर्यटनाला गती मिळावी यासाठी उपाययोजना करण्याची गरज। खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी। महाराष्ट्र केसरीतील वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीत पुन्हा सामना घेण्याचा चंद्रहार पाटलांची तयारी। 25 लाखांच्या बक्षिसाची घोषणा। पाटलांच्या प्रस्तावाबाबत मोहोळ सकारात्मक, तर शिवराज राक्षेच्या निर्णयाकडे लक्ष। अलिबाग प्रीमियर लीगला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती। राहुल नार्वेकर यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। पुण्यामध्ये आज GVSच्या 3 नव्या रुग्णांची नोंद। एकूण रुग्णसंख्या 173 वर। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी साधला पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या। महायुती सरकार पोलीस कुटुंबियांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं भोयर यांचं वक्तव्य। महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचे काम रखडल्यानं जामडोह गावात पाणी टंचाई। पाणी मिळत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लावलं घागरीचं तोरण। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिकांचा मोर्चा। निफाडमधून जाणाऱ्या मोर्चानं नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं। काही काळ मोठी वाहतूक कोंडी देखील झाली।
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात आता भाजपची उडी. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींनी घेतली सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट. मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अक्षय शिंदेच्या आई अलका आणि वडील अण्णा शिंदे यांचा खटला मागे घेण्याचा निर्णय. आपल्यावर कोणाचा दबाव नाही, कोर्टात स्पष्टीकरण. तर न्यायमूर्तींकडून या मुद्द्यावर आज पुन्हा सुनावणी. नाशिक पोलिसांकडून बांधकाम साईटवरून 8 बांगलादेशींना अटक. पोलिसांनी वेषांतर करून कारवाई केली. 8 पैकी एक जण मागील 12 वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेत्याच्या मुलाचा हॉटेलमध्ये धुडगूस. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण दिलं नाही म्हणून हॉटेलची तोडफोड. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. छावणी पोलीस ठाण्यात माऊली आमलेकर विरोधात गुन्हा दाखल. गोंदिया मृत शिक्षकाला बोर्डानं दिलं परीक्षेचं काम. संबंधित शाळेनं माहिती देऊन देखील बोर्डानं केलं दुर्लक्ष. मिलिंद पंचभाई यांचा 6 महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.